अरे खायला तरी काय बघ की. अरे खायला कडबा मारदा. अग कडबा खायलाच मारदा. काही खरं नाही. म्हशी बांधले तिकडं काय तू लागला तिकडं खेळाय. काय माहिती बाबा. ती बघ चेअरमन तिकडं काय बायनी. मित्रांनो आहो चाललोय फवारायला आता मी. तुझ्याकडंच आहे की. हा बघा आव्याच्या म्हशी त्या. केलं बघा आता चालू. लांब चाललंय ना. फवारायला चालू आहे ज्वारी. त्यांना लयच बी नाही झालंय काय करायचे. त्याच्यामुळे चालू आहे फवारा. फवारायला लागला तर आम्ही आज ज्वारीमध्ये तणनाशक बिलाईत भरपूर झाले म्हणजे त्याच्यामुळे तणनाशक खाना म्हणलं. तर बघू शकता तुम्ही इकडे बिलाईत आहे. तर असं फवारायला लागला तर आम्ही. तर बिलाईत ही लय उंच झाल्यावर पुन्हा ज्वारी काढाय पण यायची ना आपल्याला. त्याच्यामुळं आपण आधीच त्याचं नियोजन लावलं आहे फवारायचं. तर त्या दिवशी पण बाजरीमध्ये हाणलेले तिथं क्लिअर झालेलं आहे आपलं. आणि आज आपण आता ज्वारीमध्ये हाणायला लागलो तिथं. बघू शकता बिलाईत किती झालं आहे. तर आपलं औषध संपलेलं आहे आता. आणि आपलं पाणी पण संपलेलं आहे. तर आता हे राहिलेलं इथून इकडलं हे त्या ह्याच्यापासून राहिले ते आता आपण उद्या फवारणार आहेत. तर बघू शकता इकडं बोरीचं झुडूप आहे. बोरीचं झुडूप सुद्धा मरतंय. पाणी संपलेलं आहे आता. तर मित्रांनो आता आपलं पाणी संपलेलं आहे आणि आता आपण हे राहिलेलं आहे उद्याच्या कवा तरी अजून एका दिवशी येऊन फवारणार आहेत. तर इथून इकडलं हे इकडलं झालेलं आहे आपलं भिजवायचं हे करायचं आपलं सॉरी फवारायचं तणनाशक. तर बघू शकता आता आपल्या जायचे कोठ्याकडं. तर आज उशिरा फवारण्याचं कारण म्हणजे कसं ऊन लयच लागायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं जरा म्हणलं उशिरा फवारावं. कारण उन्हाचं हे औषध पण जरा अंगावर पडल्यानंतर ही होत असते. तर आपली पण काळजी घ्यायला पाहिजे आपण. त्याच्यामुळं आपण शिरवाळाचा दिवस मावळत आहे का दिवस मावळला आहे बघू शकता. त्याच्यामुळं आपण आता फवारायला लागलेलो आहोत. तर आपलं झाले आता आपण निघालेलो आहोत गावाकडं. तर चला तर मग भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.